सफाळे बस आगारात बस चालकाची दादागिरी पाहायला मिळते। बसला उशीर झाल्यानं जाब विचारल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। अश्वजित कांबळे असं दादागिरी करणाऱ्या चालकाचं नाव आहे। व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय। दादागिरी करू काय करणार परत बार सांगा नोकरी गेली काटागाडी इथं मी। एक मोठी बातमी समोर येते। इराणची राजधानी तेहरानमध्ये हवाई हल्ला करण्यात आलाय। हवाई हल्ल्यात तेहरानमधील संगीत शाळा उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे। ज्या ठिकाणी अंदाजे 250 विद्यार्थी शिक्षण घेत होते, मिळालेल्या माहितीनुसार ज्या इमारतीत ही शाळा होती तिथे एक प्रसूती क्लिनिक आणि इतर सुविधा देखील होत्या आणि ही शाळा पूर्व खरं तेहरानमधील एका लष्करी हवाई तळाजवळ होती। हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात धूर पसरलाय आणि इमारतीचे मोठं नुकसान झालंय। दुबई इंटरनॅशनल सिटीमध्ये असलेल्या ओरॅकल बिल्डिंगच्या समोरील भागावर हवाई हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। सुदैवाने या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, तसेच कुणीही जखमी देखील झालं नाहीये। या हल्ल्याबाबत दुबईच्या प्रशासनाने सांगितले की ड्रोन क्षेपणास्त्रांद्वारे हा हल्ला इराणनेच केलाय। संयुक्त अरब अमिराती हा आखातीमधील अमेरिकेचा सहकारी देश आहे आणि तसेच इथे अमेरिकेचा लष्करी तळ आहे, त्यामुळे इराणकडून संयुक्त अरब अमिरातीला लक्ष्य केलं जाते। दरम्यान ओरॅकल या अमेरिकन आयटी कंपनीने हल्लीच भारतामधील 12,000 कर्मचाऱ्यांची कपात केली होती, तसेच जागतिक स्तरावर सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता। बातमी राजकीय वर्तुळातून आहे। बारामतीत पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार देणार नाही असं महत्त्वाचं विधान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।